तर अनंत परांजपेंची नियुक्ती महामंडळावर करू नये. अनंत परांजपेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलंय. काहीच दिवसांपूर्वी परांजपेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीची भूमिका त्यानंतर ही समोर आलेली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष असेल. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत. ज्योत्स्ना, परांजपे हे राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये गेल्यानंतर आता राष्ट्रवादी त्यांच्या विरोधात आक्रमक झालेली आहे. परांजपेंची नियुक्ती महामंडळावर करू नये अशी मागणी ही राष्ट्रवादीने केली आहे. अधिक माहिती. अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की या ठिकाणी आनंद परांजपे आहे, त्यांनी राष्ट्रवादीचे त्यांच्या शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र त्यांना कुठल्या तरी महामंडळावरती त्यांची नियुक्ती करणार असल्याचं आश्वासन घेऊनच त्यांनी जे आहे शिंदे शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि त्यानंतर आनंद परांजपे आता यांना शिंदे सेनेकडनं जे आहे ते महामंडळ मिळणार असल्याची सूत्रांकडून माहिती आहे. अशातच राष्ट्रवादीकडून शिवसेनेत गेलेले आनंद परांजपे यांना कोणतंही महामंडळ देऊ नका याचं कारण असं की महायुतीमध्ये एक नियम ठरलेला आहे की महायुतीमधले कुठलेही नेते एकमेकांचे नेते फोडायचे नाही, एकमेकांचे नेते आपल्या पक्षामध्ये घ्यायचे नाहीत, अशा प्रकारचा नियम महायुतीमध्ये असताना सुद्धा शिंदे सेनेने राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचा पक्षप्रवेश करून घेतला. याच्यावरती राष्ट्रवादी जे आहे ते नाराज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे आणि राष्ट्रवादीने ही मागणी केलेली आहे. ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.